नमस्कार मित्रांनो, पर्पल ॲट इन्स्टिट्यूट मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे. आज आपण सेट ऑपरेशन बद्दल शिकणार आहोत. तर सेट ऑपरेशन मध्ये जे 5 कॉमन प्रकारचे ऑपरेशन असतात ते कोणते? तर युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स अँड कॉम्प्लिमेंट. तर हे आपल्याला 5 वेगवेगळे डिफरन्स जे काही ऑपरेशन असतील तर ते आपल्याला शिकून घ्यायचे. तर बघा, पहिलं शिकून घ्यायचं आपल्याला युनियन. तर युनियन काय असेल? तर हे युनियन समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? सगळ्यात आधी 2 सेट कन्सिडर करावं लागेल. तर समजून घ्या, तर ए आणि बी सेट असेल. ए आणि बी सेट जर असले तर ते आपल्याला कसे रिप्रेझेंट करायचे? तर ए युनियन बी अशा प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. तर ए युनियन बी मधले असे एलिमेंट असतील की जे ए मधले असतील आणि बी मधले असतील. ए मधले असतील किंवा बी मधले असतील किंवा दोघांमधले असतील. तर अशी सेट म्हणजे काय असेल? असा सेट म्हणजे काय असेल? ए युनियन बी. तर हे जर आपल्याला एक स्टेटमेंट फॉर्म मध्ये जर बघायचं असेल तर बघा, ए युनियन बी बरोबर, म्हणजे हा एक सेट बिल्डर, याला काय म्हणतात? सेट बिल्डर. तर सेट बिल्डर प्रमाणे जर आपण ए युनियन बी जर शिकून घ्यायचं असेल तर कसं असेल? तर ए युनियन बी चे असे एलिमेंट की जे ए मधले असतील किंवा बी मधले असतील किंवा दोघांमधले असतील. ओके, तर याला म्हणतात ए युनियन बी. आता बघा, एक छोटस एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कळेल की काय करायचं आहे आपल्याला नेमकं. तर ए सेट असेल तर ए सेट मध्ये 1, 3, 4, 5 आणि 8 एलिमेंट आहेत. पुन्हा बी सेट आपण घेतला तर बी सेट मध्ये आहे 3, 4, 6 आणि 9. तर हे आहे तुमचे ए सेट आणि बी सेट. तर कोणतंही जर ऑपरेशन आपल्याला करायचं असेल, 5 जे सेट ऑपरेशन असेल तर 5 सेट ऑपरेशन मध्ये एक महत्वाची गोष्ट जर तुम्ही बघितली तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी? तर जे कॉमन एलिमेंट असतील ते आधी हायलाइट करून घ्यायचे. बरोबर. आता बघा, ए आणि बी मधले जे कॉमन एलिमेंट असतील ते कोणते असतील? तर इथं जर बघितलं तुम्हाला दिसेल 3 आणि 4. तर हे तुमचे कॉमन एलिमेंट आहे. ओके, तर कोणतंही सेट ऑपरेशन जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट काय करायची? आपल्याला कॉमन एलिमेंट कोणते आहेत ते आधी ओळखून घ्यायचे. तर हे आहेत 3 आणि 4 कॉमन एलिमेंट. आता बघा, या स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय? ए युनियन बी चे असे एलिमेंट की जे ए मधले असतील किंवा बी मधले असतील किंवा दोघांमधले असतील. बरोबर आहे. तर हे आपल्याला ए युनियन बी आता इथे घ्यायचंय. तर ए युनियन बी कसं घेता येईल आपल्याला? तर बघा, आता हे 3 आणि 4 असतील तर हे 3 आणि 4 हे कॉमन एलिमेंट आहे, म्हणजे हे पुन्हा रिपीट होणार नाही या ठिकाणी. तर ए युनियन बी मध्ये काय आहे की हे एलिमेंट पुन्हा रिपीट होणार नाही, म्हणजे असे युनिक एलिमेंट असतील जे या ए आणि बी मधले जे कॉमन एलिमेंट असतील ते रिपीट होणार नाही. म्हणजे ए युनियन बी मधले सगळे एलिमेंट जे असतील ते युनिक एलिमेंट असतील. ओके, तर बघा, ए युनियन बी. तर ए युनियन बी मधले कोणते एलिमेंट असतील? बघा, 1, 3, 4, 5. हे बघा इथे 6, 8 and 9. म्हणजे हे सगळे युनिक एलिमेंट आहेत. बरोबर आहे. कोणताच एलिमेंट इथे रिपीट झालेला नाहीये. तर याला म्हणतात ए युनियन बी. समजलंय? आता पुन्हा बघा, हीच गोष्ट आपण एक चित्रित स्वरूपात म्हणजे वेन डायग्राम या स्वरूपात आपण आता शिकून घेऊया. तर वेन डायग्राम मध्ये काय असेल? कोणताही वेन डायग्राम जर आपल्याला बघायचं असेल, जसं आपण बघितलंय की एक युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे आणि त्या युनिव्हर्सल सेट मध्ये जे सबसेट असतील ते आपल्याला इथे चित्रित स्वरूपात लिहून घ्यायचे. बरोबर आहे. तर युनिव्हर्सल सेट आपण एक रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये बघतो. तर हा असेल एक युनिव्हर्सल सेट. बरोबर. आणि दुसरे असेल त्याचे सबसेट, म्हणजे ए असेल आणि बी असेल. बरोबर. तर अशा प्रकारे आपली एक इनिशियल फॉर्मॅट ऑफ वेन डायग्राम. हा इनिशियल फॉर्मॅट म्हणजे जसं आपण चित्रित स्वरूपात म्हणजे हा ए असेल, बी असेल आणि एक युनिव्हर्सल सेट असेल. बरोबर. तर बघा, आता जर आपल्याला ए युनियन
बी जर करायचं असेल तर कसं करता येईल? सगळ्यात आधी आपण काय करू, याच्यामधले जे एलिमेंट असतील ते सगळे आपण एलिमेंट यामध्ये लिहून घेऊया. तर बघा, सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, कोणत्याही स्टेटमेंट फॉर्म मध्ये असो किंवा या वेन डायग्राम मध्ये असतो, तर वेन डायग्राम मध्ये जर तुम्ही पुन्हा ऑब्झर्व जर केलं तर ए आणि बी मधले काहीतरी कॉमन एलिमेंट आहेत. समजतंय? तर सेट ऑपरेशन मध्ये पुन्हा लक्षात ठेवा, तर आधी कॉमन एलिमेंट कोणतं आहे किंवा कॉमन एरिया कोणता आहे वेन डायग्राम मध्ये, ते आधी आपण आयडेंटिफाय करून घ्यायचं. तर बघा, याच्यामध्ये काय आहे की 3 आणि 4. तर मी काय करेल, आधी 3 आणि 4 हे कॉमन एलिमेंट जे दोघांचे असतील ते लिहून घेईल. 3 आणि 4 कळलंय? आता उरलेले बघा, एचे एलिमेंट, उरलेले एलिमेंट कोणते असेल? 1, 5 आणि 8. तर अशा प्रकारे हे तुमचे 3 एलिमेंट ए चे असतील ते आपण या ठिकाणी लिहून घेतलेले, बरोबर आहे. आता बी चे एलिमेंट आपल्याला लिहून घ्यायचे, तर कोणते एलिमेंट असतील? 3, 4 ते ऑलरेडी आपण लिहून घेतलेले आहेत इथे. त्याच्यानंतर 6 आणि 9. तर काय असेल? हा असेल तुमचा 6 आणि दुसरा असेल 9. अशा प्रकारे बघा, बी चे किती एलिमेंट आहेत? 4 एलिमेंट आहेत. आणि ए चे किती एलिमेंट आहेत? 5 एलिमेंट आहेत, बरोबर आहे. आता ए युनियन बी जर आपण करायचं असेल तर कोणते एलिमेंट येतील त्याच्यामध्ये? सगळे जे एलिमेंट असतील ते युनिक एलिमेंट असतील. तर बघा कोणते असतील? 1, 3, 4, 5, 6, 8 आणि 9. तर हे असेल तुमचं ए युनियन बी. तर हे समजून घेतलं आपण. तर हे जर आपल्याला अधोरेखित करायचं असेल, म्हणजे शेडेड फॉर्म मध्ये जर बघितलं आपण, हे जर शेडेड फॉर्म मध्ये जर बघितलं तर ते कसं दिसेल ते आपल्याला इथे शिकून घ्यायचंय. तर बघा, ए युनियन बी जर असेल तर अशा प्रकारे आपल्याला शेडेड फॉर्म मध्ये दिसेल. ए युनियन बी. समजलंय? तर यात महत्वाची गोष्ट काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कॉमन जे एलिमेंट आहे ते बघून घेणे, आणि त्यानंतर ते जे एलिमेंट असतील ए युनियन बी मधले सगळे युनिक एलिमेंट आपल्याला घ्यायचे, म्हणजे जे कॉमन एलिमेंट असतील ते रिपीट करायचे नाहीयेत. तर हे महत्वाचा भाग या युनियन ऑपरेशन मध्ये आहे. आता नेक्स्ट आपल्याला घ्यायचंय की इंटरसेक्शन. इंटरसेक्शन म्हणजे काय ते आधी आपण बघूया. तर स्टेटमेंट मध्ये पुन्हा आपल्याला काय करायचंय की ए सेट घ्यायचा आहे आणि बी सेट घ्यायचा आहे. तर ए सेट आणि बी सेट मध्ये काय असेल? ए इंटरसेक्शन बी. तर ह्या चिन्हाने आपण ए इंटरसेक्शन बी हे आपण लिहू शकतो. त्याच्यानंतर बघा, ए इंटरसेक्शन बी चे असे एलिमेंट की जे दोघांचे असतील. कोणाचे? ए चे पण असतील आणि बी चे पण असतील. ए अँड बी. ए अँड बी. समजतंय? तर हेच आपण सेट बिल्डरद्वारे जर बघितलं तर कसं लिहिता येईल? तर ए युनियन बी, सॉरी, ए इंटरसेक्शन बी. ए इंटरसेक्शन बी चे असे एलिमेंट की जे ए मध्ये असतील आणि ए मध्ये आणि बी मध्ये असतील. तर हे जे असेल हे सेट बिल्डर. तर अशा प्रकारे आपल्याला सेट बिल्डर लिहिता येईल. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेऊया. जे मागचं एक्झाम्पल घेतलंय ते पुन्हा एक्झाम्पल घेऊया, कारण आपल्याला समजेल की युनियन मध्ये आणि इंटरसेक्शन मध्ये काय डिफरन्स आहे. तर ए हा ए सेट आहे आपल्याकडे, नंतर पुन्हा बी सेट आहे. ओके, तर हा बी सेट आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय? सगळ्यात आधी कोणतंही ऑपरेशन जर करायचं असेल, सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला? कॉमन एलिमेंट. आलं लक्षात? तर कॉमन एलिमेंट कोणते आहेत ते आधी ओळखून घ्यायचंय. मागच्याच एक्झाम्पल मध्ये आपण बघितलेलं आहे. तर 3 आणि 4 हे कॉमन एलिमेंट असतील, बरोबर. आता फोकस करा. बघा की कोणते एलिमेंट? ए इंटरसेक्शन बी चे असे एलिमेंट की जे ए मधले पण असतील आणि बी मधले पण असतील. म्हणजे ए मधले पण असतील आणि बी मधले पण असतील, म्हणजे कोणते असतील? डेफिनेटली जे कॉमन एलिमेंट असतील तेच असतील ना, बरोबर का नाही? तर बघा, ए इंटरसेक्शन बी चे कोणते एलिमेंट येतील? फक्त 3 आणि 4. तर कोणते एलिमेंट? फक्त 3 आणि 4. तर अशा प्रकारे हे ए इंटरसेक्शन बी आपल्याला करता येईल. त्यानंतर बघा, आपल्याला वेन डायग्राम बघायची. वेन डायग्राम कशी येईल?
पुन्हा आपल्याला तेच करायचंय, युनिव्हर्सल सेट घ्यायचा, त्याच्यामध्ये जे सबसेट असतील म्हणजे ए आणि बी, डेफिनेटली हे दोघं ओव्हरलॅप करावं लागतील आपल्याला. तर बघा, ओव्हरलॅप केल्यानंतर आपल्याला इथं दिसेल, इथं दिसतंय तुम्हाला ए आणि बी, बरोबर. ए आणि बी जर बघितलं तर जसं आपण बघितलंच मगाशी, तर 3 आणि 4 जे कॉमन एलिमेंट येतील तर तेवढेच येतील त्याच्यामध्ये. तर हे बघा 3 आणि 4 म्हणजे कोणते असेल, फक्त हा एलिमेंट येईल जे कॉमन एलिमेंट. म्हणजे जर मी अधोरेखित जर इथं फक्त दाखवलं तर अशा प्रकारे हे आपल्याला दिसेल. इथं बघा 3 आणि 4 फक्त दिसेल आणि हे जो ओव्हरलॅपिंग पार्ट असेल तो आपल्याला फक्त इथं दिसेल. तर ए इंटरसेक्शन बी अशा प्रकारे आपल्याला शिकता येईल. समजलं मित्रांनो. आता याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं की डिफरन्स ए डिफरन्स बी हे आपल्याला शोधायचं आहे. तर ए डिफरन्स बी कसं घ्यायचं आहे, पुन्हा 2 सेट आपल्याला घ्यावे लागतील. येथे 2 सेट घेतले, बरोबर. तर जर आपल्याला ए डिफरन्स बी जर फाइंड आउट करायचे असेल तर या सेटमध्ये कोणते एलिमेंट असतील, बरोबर आहे. तर या सेटमध्ये कोणते एलिमेंट असतील, तर या सेटमधले कोणते एलिमेंट असेल, फक्त ए चे असतील. कोणते असतील, फक्त ए चे असतील पण बी चे नसतील, बरोबर. इथं बघा स्टेटमेंट काय म्हटलंय, ए मायनस बी म्हणजे ए डिफरन्स बी चे असे एलिमेंट की जे फक्त ए मधले असतील पण बी मधले नसतील. समजतंय. म्हणजे काय होईल, तर बघा आता याच्यामध्ये काय महत्वाचा भाग आहे तो आधी बघून घेऊया. तर सेट बिल्डर बघा, पुन्हा ए मधले असतील तर बी मधले नसतील. तर बघा पुन्हा तेच एक्झाम्पल घेतलं आपण, सेट ए घेतला, जो मागचे जो 2 सेट मध्ये आपण समजून घेतलं तेच सेट आपण घेतले ए आणि बी, बरोबर आहे. तर पुन्हा बघा काय करायचंय, पहिली गोष्ट काय करायची आपल्याला, अधोरेखित करून घ्यायचंय, हायलाइट करून घ्यायचंय. 3 आणि 4 याच्यामध्ये काय आहे, 3 आणि 4 हे कॉमन एलिमेंट आहेत. समजलंय. आता बघा स्टेटमेंट मध्ये काय म्हटलं इथे, ए डिफरन्स बी चे असे एलिमेंट की जे फक्त ए मधले असतील पण बी मधले नसतील. समजतंय. आता बघा ए मधले सेट आपण अधोरेखित करून घेतले, तर बी मधले सेट कोणते आहेत, 3 आणि 4, बरोबर. तर 3 आणि 4 हे ए डिफरन्स बी मध्ये येणार नाही. तर कोणते एलिमेंट येतील, 1, 5, 8. कळलंय. 1, 5 आणि 8. तर अशा प्रकारे ए डिफरन्स बी चे कोणते एलिमेंट असतील यामध्ये, 1, 5 आणि 8. समजलंय. तर सेम अशाच प्रकारे जर आपण बघितलं तर बी मायनस ए पण करू शकतो येथे. कळतंय. तर बी मायनस ए जर आपल्याला करायचं असेल तर पुन्हा स्टेटमेंट बघा, बी मधले असे एलिमेंट की जे ए मधले नसतील, बरोबर आहे. बी मधले म्हणजे बी डिफरन्स ए जर आपल्याला करायचं असेल, बी डिफरन्स ए जर आपल्याला करायचं असेल तर बी मधले असे एलिमेंट की जे ए मधले नसतील, म्हणजे ए मधले सगळेच नसतील, बरोबर आहे, पण बी मधले असतील. पण कोणते असतील, कोणते असतील, कॉमन सोडून उरलेले. समजतंय. कॉमन सोडून उरलेले. तर बघा बी मायनस ए जर मला करायचं असेल तर ए मधले एलिमेंट पुन्हा 3 आणि 4 आहे पण ते घ्यायचे नाहीत आपल्याला. मग उरले कोणते एलिमेंट, बी मधले 6 आणि 9. तर बघा बी मायनस ए 6 आणि 9 अशा प्रकारे आपल्याला बी डिफरन्स ए शोधायचं. समजलंय. आता हीच गोष्ट आपण वेन डायग्रामने बघूया. वेन डायग्राम पुन्हा तेच आपल्याला काय करायचंय, एक रेक्टँग्युलर पार्ट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पुन्हा ए आणि बी सेट घ्यायचे जे ओव्हरलॅपिंग असतील, ए आणि बी, बरोबर आहे, राईट. आता बघा हा बी सेट आहे, म्हणजे ए डिफरन्स बी जर मी केला, कळतंय. तर ए डिफरन्स बी जर मी केला तर बी मधले जे एलिमेंट असेल ते यायला नको, बरोबर. म्हणजे बघा बी मधला हा जो कॉमन पार्ट आहे तो पण यायला नको, बरोबर. म्हणजे उरेल काय, जो उरलेला भाग असेल तो आपल्याला अधोरेखित करायचा आहे. तर मग कोणता भाग येईल, फक्त एवढा भाग येईल. कळलंय. बघा तर
ए डिफरन्स बी मधले असे एलिमेंट की जे बी मधले नसतील म्हणजे सगळेच बी मधले नसतील, पण जे कॉमन नसतील, ए आणि बी मधले जे कॉमन असतील ते पण नसतील. समजलंय? आता पुन्हा या बी डिफरन्स ए आपल्याला शोधायचं आहे. तर बी डिफरन्स ए पुन्हा काय करणार, एक युनिव्हर्सल सेट घेणार, ए आणि बी, बरोबर, हा ए सेट आणि बी सेट. आता बघा काय येईल, बी, फक्त बी चे एलिमेंट येतील, पण जे ए चे कॉमन एलिमेंट असतील ते पुन्हा याच्यात येणार नाही. तर हे आहे तुमचं डिफरन्स. समजलंय मित्रांनो? तर हे आहे तुमचं डिफरन्स. आता याच्यानंतर आपल्याला शिकून घ्यायचं आहे ए डिफरन्स बी आणि बी डिफरन्स ए शिकलोय. आता आपल्याला शिकायचं आहे सिमेट्रिक डिफरन्स. सिमेट्रिक डिफरन्स काय आहे ते आपण आता याच्यात शिकून घेऊया. तर सिमेट्रिक डिफरन्स हे थोडं वेगळ्या प्रकारचं डिफरन्स आहे. तर हे कसं असेल ते आपल्याला बघायचं आहे. तर सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय, जसं आपण डिफरन्स बघितला, काय बघितला, ए मायनस बी बघितला आणि बी मायनस ए बघितला. तर ए मायनस बी आणि बी मायनस ए, तर दोघांचं जर आपण युनियन केलं, बरोबर आहे, म्हणजे येथे काय आपल्याला बघायचं आहे, युनियन पण बघायचं आहे आणि डिफरन्स पण बघायचं. कळत आहे? तर ए मायनस बी युनियन बी मायनस ए जर केलं तर जे एलिमेंट येतील त्यामध्ये तेवढेच एलिमेंट हे आपल्याला याच्यामध्ये येतील. कशामध्ये? सिमेट्रिक डिफरन्स मध्ये. तर बघा काय येतील त्याचा आधी सेट बिल्डर बघूया. यामध्ये बघा इथे दिसेल तुम्हाला ए सिमेट्रिक डिफरन्स बी. तर याचा जे चिन्ह असेल ते आपल्याला इथे दिसतंय की जे असे एलिमेंट की ज्यामध्ये ए डिफरन्स बी चे असतील आणि बी डिफरन्स ए चे असतील आणि दोघांचं जर मी युनियन केलं तर ते जे एलिमेंट असतील ते एलिमेंट कशामध्ये असतील, ए सिमेट्रिक डिफरन्स बी मधले एलिमेंट असतील. बरोबर आहे? पुन्हा बघा, पुन्हा तेच एक्झाम्पल घेतलं आपण, ए आणि बी म्हणजे सेम एलिमेंट, बरोबर, ए चे एलिमेंट घेतले आणि पुन्हा बी चे एलिमेंट. आता पुन्हा काय करायचं आपल्याला इथे, सगळ्यात आधी काय करायचं आहे, जे कॉमन एलिमेंट असतील ते आपल्याला इथे हायलाइट करून घ्यायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे कोणते कॉमन एलिमेंट आहेत, इथे 3 आणि 4. 3 आणि 4 हे कॉमन एलिमेंट आहेत. आता बघा काय करायचं आपल्याला, ए डिफरन्स बी. मग ए डिफरन्स बी म्हणजे काय की जस्ट आपण बघितलंय की ए डिफरन्स बी काय असतो, तरी मी पुन्हा इथं लिहून घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा ए डिफरन्स बी, तर हा ए डिफरन्स बी इज इक्वल कोणते एलिमेंट असतील, फक्त ए चे एलिमेंट असतील पण बी चे येणार नाही. मग कोणते एलिमेंट, 1 5 8, 1, 5, 8 हे आले. आता आपल्याला बी डिफरन्स ए करायचंय, त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट असतील बघा बरं. त्याच्यामध्ये फक्त 6 आणि 9 एलिमेंट येईल. आलं लक्षात? 6 आणि 9. आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, युनियन करायचं. म्हणजे काय करायचंय बघा, ए डिफरन्स बी युनियन बी डिफरन्स ए इज इक्वल टू. आता बघा दोघांमध्ये काय कॉमन एलिमेंट आहे का, नाहीये, बरोबर. तर ए युनियन बी म्हणजे काय की, युनियन म्हणजे काय की दोघांमधले एलिमेंट, बरोबर, दोघांमधले एलिमेंट म्हणजे कोणते येतील बघा, 1 येईल, 5, 6, बरोबर, 8 आणि 9. कळलंय? 1, 5, 6, 8 and 9. तर हे असेल तुमचं सिमेट्रिक डिफरन्स. याला काय म्हणतात, सिमेट्रिक डिफरन्स. तर बघा हे आहेत ए सिमेट्रिक डिफरन्स बी. तर ए सिमेट्रिक डिफरन्स कोणते येतील, 1, 5, 6, 8 आणि 9. समजलंय? आता हेच आपण वेन डायग्राम मध्ये कसं दिसेल हे शिकून घेऊया. बघा
वेन डायग्राम पुन्हा सेम ड्रॉ करायचंय. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहे तुम्ही आधी लिहून जर घेतल्या, बरोबर आहे, नुसतं बघायचं नाही आपल्याला, तर लिहून जर घेतलं, तुम्ही हाताने जर लिहून प्रॅक्टिस जर केली, तर डेफिनेटली तुम्हाला समजेल की हे जे ऑपरेशन असेल ते कसं करायचंय. ओके, तर पुन्हा बघा, हे असेल तुमचं युनिव्हर्सल सेट आणि त्याचे 2 सबसेट असतील की जे ओव्हरलॅपिंग असतील, बरोबर. आता बघा, हे असेल तुमचं, बरोबर, म्हणजे हा जो कॉमन पार्ट असेल तो फक्त येणार नाही याच्यामध्ये. सिमेट्रिक डिफरन्स म्हणजे काय की जो कॉमन पार्ट असेल तो फक्त येणार नाही याच्यामध्ये, बरोबर. म्हणजे जर मी बघितलं, म्हणजे इंटरसेक्शनचा जो विरुद्ध पार्ट असेल, इंटरसेक्शनचा जो विरुद्ध पार्ट असेल तो आपल्याला इथं बघायला मिळेल. समजलंय? तर हे झालं तुमचं सिमेट्रिक डिफरन्स. आता याच्यानंतर आपल्याला शिकायचंय कॉम्प्लिमेंट, बरोबर. आता आपल्याला कॉम्प्लिमेंट शिकायचंय, तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? कॉम्प्लिमेंट, तर या कॉम्प्लिमेंट जर बघायचं असेल तर याच्या विरुद्ध ते, त्याला म्हणतात आपण कॉम्प्लिमेंट. ओके, तर याचा सेट बिल्डर बघा. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की दोन गोष्टी आपल्याला घ्यायच्या, हो किंवा नाही, तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. मग होचं कॉम्प्लिमेंट काय असेल? नाही. येसचं कॉम्प्लिमेंट काय असेल? नो. तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट, म्हणजे विरुद्ध बाजू, की त्याच्या इनवर्स जर आपल्याला जर करायचं असेल तर त्याला म्हणतात आपण कॉम्प्लिमेंट. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय की आपण जर एक बार जर आपण दिला, एक जे कोणतं जे अल्फाबेट असेल तर त्याच्यावरती जर एक सरळ रेष जर आपण केली तर त्याला आपण काय म्हणतो? बार, बरोबर. तर कॉम्प्लिमेंट, त्याला काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट. तर जर युनिव्हर्सल सेट आपण जर घेतला, एक युनिव्हर्सल सेट असेल आणि त्या युनिव्हर्सल सेटमध्ये ए सेट असेल आणि त्याचा ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट जर आपण घेतला, बरोबर आहे, तर कॉम्प्लिमेंट सेट जर आपण घेतला तर त्याचा जो ए इनवर्स असेल तो आपल्याला इथे मिळेल, बरोबर. तर बघा, हे असेल तुमचं सेट बिल्डर. पुन्हा तेच एक्झाम्पल घेऊया जे यू आणि ए मध्ये असेल. तर हा समजा हा युनिव्हर्सल सेट आहे तुमचा, त्याच्यानंतर ए सेट बघितला आपण, हा ए सेट बघितला, बरोबर आहे. आता बघा, आपल्याला काय करायचंय, सगळ्यात आधी जे कॉमन गोष्टी आहेत त्या आधी इथे हायलाइट करून घ्यायच्या. या हायलाइट केल्या 3 आणि 4, बरोबर आहे. तर बघा, याच्यामध्ये काय येईल तुमचा ए इनवर्स, म्हणजे ए मधले एलिमेंट यामध्ये येणार नाही, बरोबर आहे. म्हणजे युनिव्हर्सल मधले जे ए एलिमेंट असतील ते फक्त यात येणार नाही. म्हणजे कोणते येतील? 1, 5 आणि 8 एवढेच एलिमेंट त्यामध्ये येतील. आता बघा, वेन डायग्राम आपण त्याच्यामध्ये शिकून घेऊया. बघा, हे आहे तुमचा युनिव्हर्सल सेट आणि हा आहे फक्त ए. म्हणजे ए जो आहे तो युनिव्हर्सलचा सबसेट आहे, बरोबर आहे. आता बघा, ए इनवर्स म्हणजे काय की ए मधला कुठलाच एलिमेंट त्यामध्ये येणार नाही. ए मधला कुठलाच एलिमेंट त्यामध्ये येणार नाही. बघा, ए मध्ये 1 आहे का? डेफिनेटली नाहीये. 5 आहे का? डेफिनेटली नाहीये. 8 आहे का? डेफिनेटली नाहीये. पण ते हा जो एलिमेंट आहे तो ए यू मध्ये आहे, बरोबर आहे. तर हे कंपॅरिझन जर आपण केलं तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. तर बघा, याचा जर मी वेन डायग्राम जर बघितला आणि ए इनवर्स जर बघितला तर ए इनवर्स काय असेल? जो ए मधला एलिमेंट नाहीये, कळतंय का? ए मधला एलिमेंट नाहीये, ए मधले एलिमेंट नाहीये. तर बघा, ए मधले सगळे एलिमेंट मी काढून टाकले तर उरलेलं काय असेल? हा बघा, हा अधोरेखित भाग जो तुम्हाला दिसतोय युनिव्हर्सल सेट मधला, तोच भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय. तर याला म्हणतात कॉम्प्लिमेंट. तर अशा प्रकारे हे जे कॉम्प्लिमेंट आहे ते आपल्याला शिकता येईल. समजलंय मित्रांनो? तर हे जे 5 ऑपरेशन आहे, युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स आणि हे आहे कॉम्प्लिमेंट. तर हे अशा प्रकारे आपल्याला शिकायचंय. तर वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. काही अडचण आली तर डेफिनेटली विचारू शकतात. सो कीप प्रॅक्टिसिंग. थँक यू. गुड बाय.